राऊत आणि पवारांचा दावा म्हणजे सलीम जावेदच्या गोष्टी आहेत। ऑफर्सच्या वक्तव्यावरून आता मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांवर घणाघात केला। सलीम जावेदच्या स्टोरी बंद केल्या पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलं, तर शरद पवार यांच्याप्रमाणे ठाकरेंनाही ऑफर होती असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। ईव्हीएमच्या माध्यमातून 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं ते म्हणाले होते, असा दावा राऊतांनी केलेला आहे। मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे की काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले आहेत की मग ते लोकसभेलाही भेटले होते, विधानसभेलाही भेटले होते। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे। उद्धवजी जरा म्हणाले, मी तेव्हा उपस्थित होतो, की तुम्ही आम्हाला 60 ते 65 जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा, आम्हाला सांगितलं त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ईव्हीएमच्या माध्यमातून। आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही, पण त्याने इतकंही सांगितलं तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना ईव्हीएमच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्याच्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतंय, आम्ही तुम्हाला मदत करू शकतो। सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत, अचानक या गोष्टी आठवण येत आहेत। माझा सवाल आहे, तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात, अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय। त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे। शेवटी या सगळ्या गोष्टी का थोतांड आहेत? इलेक्शन कमिशनने आजपर्यंत 4 वेळा ओपन चॅलेंज थ्रो केला, ओपन चॅलेंज सगळ्या पॉलिटिकल पक्षाला, सगळ्या इंजिनियर्सला, सगळ्या टेक्नोक्रॅट्सला की ईव्हीएम हॅक करून दाखवा। अजूनपर्यंत कोणी ईव्हीएम हॅक करू शकलेलं नाही। देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना इलेक्शन कमिशन त्यांचं नक्कीच ऐकत असेल, तर मग आम्ही ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत, आम्हाला पेनड्राईव्हवर तुम्ही ती माहिती द्या। त्याच्याचबरोबर आम्ही तुम्हाला व्हिडिओसुद्धा मागितलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही देत नाही आणि देत तर सोडा, आम्ही जेव्हा ते मागितले लगेच दुसऱ्या दिवशी निर्णय काढला जातो की तिथं आम्ही व्हिडिओ देणार नाही। मग आम्हाला ह्या सगळ्या माहितीचं इलेक्शन कमिशनकडनं 8 महिन्यापूर्वी दिल्या असत्या, रेडीमेड दिल्या असत्या, तर आम्हाला 8 महिने लागले नसते। आणि राहिला प्रश्न तो जो कुठला व्यक्ती नाहीतर जी कुठली कंपनी जी आम्हाला भेटली होती, आम्हाला लोकशाहीच्या विरोधात ज्या गोष्टी असतात त्याच्यावर विश्वासच नसतो, त्यामुळे त्यावेळेस आम्ही त्याला कुठेही कन्सिडर केलं नाही। आम्हाला कष्टातून आणि संघर्षातून तिथं निवडणूक लढायची होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।